नमस्कार मैत्रिणींनो, मी मनीषा, खानदेशची मनीषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत आयत्या बाजारात जे कोकोनट पावडर मिळते ना, त्याच्यापासून मी आज वड्या बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आपण लागणारं साहित्य अगोदर बघून घेऊया. तर हे आहे कोकोनट पावडर. ही मी 4 वाट्या घेतलेली आहे. ही आहे पिठी साखर. 2 वाट्या साखर मोजून घेतलेली मी आणि ती बारीक करून घेतलेली आहे. हे आहे एक छोटा कपभर दूध. ही आहे 1 वाटी मिल्क पावडर आणि हे आहे काजू बदाम आणि पिस्त्याचे बारीक तुकडे आणि हे थोडंसं केशर मी दुधामध्ये भिजायला घालून ठेवलेलं आहे. आणि इथे आहे ही आपली वेलची पूड. हे बघा, आता आपण वड्यांसाठी कढई ठेवलेली आहे तापायला आणि त्याच्यामध्ये आपण आता सर्वप्रथम टाकून घेणार आहोत कोकोनट पावडर. ही आता अगदी हलक्या हाताने आपण भाजत राहायचं थोडा वेळ. हे बघा, अगदी मंद गॅसवर भाजायचं आहे. अगदी हात अजिबात सुद्धा सोडायचा नाहीये आणि अतिशय मंद गॅसवर भाजायचं आहे. म्हणजे आपल्या याचं कोकोनट पावडरचा कलर चेंज झाला नाही पाहिजे, ते पांढरे शुभ्रच दिसलं पाहिजे. नाहीतर काय होईल, त्याचा रंग बदलेल, लालसर दिसतील मग वड्या आपल्या. आता थोडंसं भाजून झालं की त्याच्यात आपण तयार केलेली पिठी साखर टाकून घेऊया. आणि भाजायचं एवढ्यासाठी की म्हणजे खोबऱ्यामधला तो थोडासा कच्चटपणा असतो ना, तो कमी होऊन जातो. म्हणून खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला. तर आता थोड्या प्रमाणात आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आणि आता आपण ती पिठी साखर टाकून घेऊ. तर लक्षात ठेवायचं, 4 वाट्या खोबरं घेतलं तर 2च वाट्या आपल्याला टाकायची आहे पिठी साखर. आणि तुम्हाला जर गोड थोडंसं जास्त पाहिजे असेल तर तुम्ही 2.5 वाटी सुद्धा टाकू शकतात. हे बघा, आता एकदम छान असं मिक्स करून घेऊया. चला, तर मग आता आपली साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे. तर आता आपण थोडंसं दूध घालून घेऊया. दूध लागताच टाकायचं आहे आणि हळूहळू मिक्स करायचं आहे. थोडंसं दूध मी टाकलेलं आहे आणि हळूहळू मिक्स करून घेऊया. बघा, अजून थोडं दूध लागणार आहे आपल्याला. थोडंसं काही भाग कोरडा आहे, थोडंसं दूध टाकून घेऊ आपण अजून. जसं लागेल ना तसंच दूध टाकत राहू. म्हणजे एकदम जास्त पण होणार नाही आणि कमी पण होणार नाही. दूध याच्यासाठी टाकायचं आहे की म्हणजे जेणेकरून ती साखर व्यवस्थित त्याच्यामध्ये मेल्ट होऊन जाईल. हे बघा, असं छान मिक्स करायचं. आता आपण ही मिल्क पावडर टाकून घेऊ. मिल्क पावडर पण आपण आणि सर्व वस्तू एकाच मापाने घ्यायच्या आहेत. जी वाटीने तुम्ही कोकोनट पावडर मोजून घेणार आहे ना, त्याच मापाने सर्व गोष्टी मोजून घ्यायच्या आहेत. माप बदलायचं नाही. हे बघा, आता मिल्क पावडर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे केशरवालं दूध आपण आता टाकून घेऊ.
आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. एकसारखं चाळायचं, अजिबात सुद्धा आत सोडायचं नाहीये, नाहीतर सगळं रंग बदलून जाईल आपल्या वड्यांचा. आता केशर घातल्यामुळे किती छान कलर येतोय बघा त्याला. हे बघा, आपल्याला अजून थोडंसं दूध टाकून घेऊ आपण. जी मिल्क पावडर टाकली आहे ना, ती थोडीशी व्यवस्थित मिक्स होण्यासाठी थोडंसं अजून दूध टाकून घेतलेलं आहे. आता ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याचा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे त्याच्यात. हे बघा, असं आता आपला गोळा हळूहळू तयार होतोय. आता आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊ. ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. जोपर्यंत असा मस्त गोळा तयार होत नाही ना, तोपर्यंत समजायचं की आपलं अजून वडीचं मिश्रण तयार झालेलं नाहीये. हे बघा, आता आपला असं छान मस्त गोळा तयार होत आलेला आहे वड्या करण्यासाठी. हे बघा, आता असं आपण उचटणं ठेवलं, हे बघा हालत सुद्धा नाही ते. म्हणजे आपलं वड्यांसाठी परफेक्ट तयार झालेलं आहे मिश्रण. तर आता आपण काय करू, ताटात काढून घेऊ आणि वड्या थापून घेऊ. तर आता आपण ताटात काढून घेऊ आणि वड्या थापून घेऊ. हे बघा किती छान झालेले. हे बघा, ताटाला असं तूप लावून घ्यायचं आहे अगोदरच. हे बघा, आता आपण 1-2 चमचे तूप टाकून घ्यायचंय. शेवटी एकदम म्हणजे आपलं मिश्रण तयार होत आलं ना, की आता 2 चमचे तूप टाकून घेतलंय आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पटकन. हे बघा, आता आपण सगळं मिश्रण हे ताटात ओतून घेतलेलं आहे. आणि एकदम पटकन ते थापायचं आहे. अगोदर काय करायचं, थोडंसं याच्याने पसरवून घेऊ. नंतर मग हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि पटापट थापून घ्यायचं. हाताला मी तूप लावून घेतलेलं आहे, असं पटापट थापून घ्यायचं ते. चटके बसतात. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे उलटं ताट करून पण केलं ना तरी चालतं, म्हणजे लाटण्याने वगैरे तुम्हाला पटकन लाटून घेता येतं. हे उचटणं चिकट असल्यामुळे काय होतं, ते चिकटून येतंय ना तसंच परत. त्यापेक्षा हातानेच थापून घेते मी पटकन. आता आपण त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आणि थोडंसं पुन्हा थापून घ्यायचे. हे बघा, सगळीकडे असे छान हळूहळू पसरवून घ्यायचे आणि अलगद हाताने दाबून द्यायचे ते नंतर. म्हणजे ते बाहेर पडत नाहीत. हे बघा, अशा प्रकारे आपली वडी एकदम छान मस्त थापून झालेली आहे. आणि आता आपण हिला सेट होण्यासाठी 10 मिनिटासाठी ठेवून देऊया बाजूला. हे बघा, अशा आपल्या वड्या एकदम छान मस्त सेट झालेल्या आहेत. तर आता आपण याला तुम्हाला हव्या तशा आकारात तुम्ही कट करू शकतात
आपण आता कट करून घेऊया. अगदी अलगद मस्त कट करायचं आणि खालपर्यंत गेलं पाहिजे बरं का, नाही तर मग काय होतं बऱ्याचदा आपण अगदी वरचे वर कट करतो आणि मग खालून वडी तशीच राहून जाते, पूर्ण तुकडा तयार होत नाही. तुम्हाला लहान मोठे कसे जशा आकारात हवी तशा आकारात तुम्ही कट करून घेऊ शकतात. आणि आपण केशर वगैरे घातलंय ना, त्याच्यामुळे आपल्या वडीला किती छान मस्त रंग आलाय बघा. पूर्ण पांढरी शुभ्र न दिसता ती थोडीशी पिवळट कलर आलाय तिला. आणि मिल्क पावडर पण आहे त्याच्यात आणि केशरचं दूध पण घातलंय आपण, त्याच्यामुळे अतिशय सुरेख असा रंग आलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्या सर्व वड्या कट करून झालेल्या आहेत. तर आता आपण भांड्यामध्ये काढून घेऊ. हे बघा, किती छान अशी मस्त वडी तयार झालेली आहे. आता आपण सगळ्या एका भांड्यात काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपली रक्षाबंधनसाठी आपली नारळाची बर्फी तयार झालेली आहे. तर कशी वाटली माझी ही नारळाची बर्फी तुम्हाला, तर मला जरूर कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.